तर फुनके बनवण्यासाठी इथे आपण 1 वाटी मुगाची डाळ घेतली, अर्धी वाटी हरभरा डाळ आणि अर्धी वाटी मठाची डाळ रात्री भिजवून घेतलेले पूर्ण रात्रभर. आता ही डाळ आपण स्वच्छ धुवून पाणी काढून घेऊया. आता ही आपण डाळ स्वच्छ धुवून घेतली. आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायची. 2 बॅचमध्ये दळून घेऊया. तर त्याच्यात आपण काय काय टाकणार आहोत, कोथिंबीर, लसूण, अद्रक, नंतर हिरवी मिरची, हे सगळं आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आणि त्याच्यातच जिरं पण टाकून घ्यायचं आहे आणि हे वाटण करून घेऊया. हे बघा, आता मिक्सरमध्ये आपण या डाळी, हिरवी मिरची, लसूण, आलं, जिरं, कोथिंबीर दळून घेतलं. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि हळद टाकून घ्यायची. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. बाकी काही टाकायची गरज नाही, आपण वाटण करताना टाकून घेतलंय. आणि याचे आता मुटकुळे बनवायचे. आता याचे आपल्याला मुटकुळे करून घ्यायचे आणि वाफवून घ्यायचं आहे आपल्याला. खूप छान लागतं ते. कढीबरोबर खाऊ शकतात, डाळ भात बरोबर मस्त. वजन कमी करण्यासाठी याचा फायदा होतो. फक्त वाफवलेलं खायचं, त्याला फ्राय वगैरे करायचं नाही. आता वाफवून घेऊया. इथे आपण पाणी गरम करायला ठेवले. आता वाफवायला ठेवून घेऊया. खाली पाणी ठेवायचं आणि मग चाळणी ठेवायची आणि 15 मिनिट आपल्याला फुल गॅसवर वाफवून घ्यायचं आहे. आता झाकण काढलं आपण 15 मिनिटानंतर. मस्तपैकी छान वाफवले गेले. आता यांना आपण शालो फ्राय करून घेऊया. तर फुनके ते आपण काढून घेतले, छान मस्त वाफवले गेले. जे डाएट प्लॅन करतात त्यांनी असेच खायला पाहिजे, काही त्याला शालो फ्राय वगैरे करायची गरज नाही. खूप छान लागतात असेच. तर तुम्ही हे कुठल्याही भाजीबरोबर, तोंडी लावायला, कढीबरोबर करू शकता. आता यांना आपण शालो फ्राय करूया. आता इथे पॅनमध्ये तेल टाकून घेऊया शालो फ्राय करण्यासाठी. थोडी तीळ टाकून घेतली. आता आपल्याला हे सगळे पीस याच्यात ठेवून घ्यायचे. तर 5 मिनिट आपण कमी गॅसवर होऊ दिले. असे मस्तपैकी छान लाल कलर होईपर्यंत शेकून घ्यायचे आपल्याला. भाकरी, मस्तपैकी मिरचीचा ठेचा, या जेवायला.